हेलो एवरीवन, कैसे हो सब? मज़े में तो होंगे ही। पॉडकास्ट जो सुनते हो तुम मेरी। लॉकडाउन के बाद से मैं स्टूडेंट्स के बीच में जो बिहेवियर में ना बहुत बड़ा चेंज देख रहा हूँ, जिसमें आई कैन फील इट कि बच्चे एक्सप्रेस नहीं कर पा रहे खुद की फीलिंग्स को। लॉकडाउन में था ऐसा कि सब कुछ, हर कोई केज था, सब कुछ मोबाइल पे ढूंढ रहे थे, प्यार से लेके ग्रॉसरी तक हर चीज़ मोबाइल में थी। तो वो कुछ हद तक सही भी था, लेकिन पोस्ट लॉकडाउन जो मैं इम्प्लीकेशंस देख पा रहा हूँ बच्चों के साइकोलॉजिकल बिहेवियर्स पे, जो बात नहीं कर पाते हैं, तो मैंने सोचा चलो इसके ऊपर ही आज किसी एक्सपर्ट को बुलाते हैं जो तुम सबको समझाए बात करना कितना आसान होता है एंड बात क्यों करनी चाहिए, एक्सप्रेस क्यों करना चाहिए। सो लेट मी इंट्रोड्यूस वन ऑफ माई क्लोज फ्रेंड एंड माई क्लासमेट जो बात बहुत अच्छे से करते हैं, बहुत अच्छे से समझाते हैं। लेट मी इंट्रोड्यूस संहिता। वेलकम टू इफोरी। Thank you very much. Happy to be here. संहिता, व्हाट इज योर जॉब प्रोफाइल, अगर तुम बता पाओ? Okay, so as an introduction, I work as a global platform lead in Syngenta. Syngenta is world's second largest agrochemical manufacturer. ओके And I am not in service industry, though I am an IT professional. ओके I used to work for Infosys earlier, but I have moved to Syngenta now, and my job profile currently is more or less like vendor management and stakeholder management, which involves talking to project managers, which involves talking to key users across the world. And I primarily own systems in North America, which includes Canada, US and Mexico. ओके। सो बेसिकली तुम सबको समझ में आ गया होगा किस एरिया पे ये काम करते हैं। संहिता, आफ्टर द लॉकडाउन व्हाट आई एम सीइंग, जो बच्चों में बिहेवियरल चेंजेस आ रहे हैं, ये लोग बात नहीं कर पा रहे एंड यू आर वर्किंग, जिस फील्ड में आप काम करते हो वहाँ पे आपका काम ही है लोगों से बात करना, मोस्ट प्रिसाइसली। Yes. तो प्लीज फॉर माय स्टूडेंट्स, अगर आप बता पाओ बात करना कितना आसान है और बात क्यों करनी चाहिए। बात करना इन माय ओपिनियन दुनिया का सबसे आसान काम है। ओके हम बात अप्रॉक्सीमेटली 10 महीने की उम्र से करते आ रहे हैं, राइट? सो अगर हम 10 महीने की उम्र से कोई काम करते आ रहे हैं, तो आई वोंट टेल माई एज, बट अब मेरे एज तक आने तक तो बात तो बिहेवियर का, हैबिट का, एक्सेट्रा का भाग होना चाहिए। और बात करना इससे ज्यादा इम्पोर्टेंट इसलिए है क्योंकि आज का जो द होल वर्ल्ड टुडे इज बेस्ड ऑन कम्युनिकेशन. It doesn't matter as much what you know, but it matters a little more how you know it, and even little more how you present whatever you know. So that gives you an edge in your knowledge, in your career, in your personal life as well. बात अपने बॉस से, किसी यूजर से, किसी मैनेजर से करना जितना इम्पोर्टेंट है, उतना ही अपने मम्मी से, पापा से, बॉयफ्रेंड से, गर्लफ्रेंड से, पति से, पत्नी से करना भी उतना ही इम्पोर्टेंट है. सो बात इज समथिंग लाइक कम्युनिकेशन, लैंग्वेज इज समथिंग that is going to permeate your entire life. You cannot live without it simply. ओके, सो मेरे जितने भी लोग मुझे सुन रहे हैं, मैं बताना चाहूँगा इनका जो छोटा सा इंट्रोडक्शन जो उन्होंने नहीं दिया। कुछ साल पहले शी वॉज वर्किंग फॉर इन्फोसिस, जिसमें पैन इंडिया से जो बेस्ट ऑफ द बेस्ट स्टूडेंट्स इन्फोसिस रिक्रूट करते थे, उन स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स कैसे यूटिलाइज करने हैं, कैसे अपग्रेड करने हैं, उनके साथ क्या करना है, नहीं करना है, ये सब मैडम जी हमारी उन्हें ट्रेन करती थी। संहिता, अगर आप बता पाओ उनके बारे में, आप एग्जैक्टली क्या काम करते थे आप वहाँ पे बच्चों के लिए? So when I started out in Infosys, I used to train fresh engineer graduates. उनका technical training most of the times used to happen in Mysore. My own training also happened in Mysore. Mysore, yeah. Then they would move to Pune where I was posted, and I was working as a trainer for both SAP Finance, if anybody knows what SAP Finance is, as well as creating consultants out of those engineers, because SAP is a consulting profile. Okay. So consulting is more about getting to know the client's issues and implementing them into your technology. Technologies. So getting to know the client issue part
is heavily dependent on communication. That was something that I was involved in, creating those communication channels and teaching how those channels should be created and maintained and fulfilled to the new graduates engineering, MBA or CA. ओके तो अल्टीमेटली ये लेट्स कीप इट विद द हिंदी बिकॉज सुनने वाले ऑडियंस हमारी हिंदी और मराठी वाले ज्यादा है. इंग्लिश वाले भी है लेकिन थोड़े कम है. मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी मराठी माध्यमाचे विद्यार्थी. परफेक्ट. सो अल्टीमेटली हो क्या रहा है जो मैं देख पा रहा हूँ, यहाँ पे बच्चे इंजीनियरिंग कॉलेजेस में हैं, डिस्पाइट ऑफ हैविंग ऑल दोस क्वालिटीज एंड कैपेबिलिटीज, फिर भी अगर कम्युनिकेशन स्किल अगर इन लोग की प्रॉपर नहीं है तो इन्हें वो प्लेटफॉर्म नहीं मिलेगा. ये उनको भी पता है. Yes. लेकिन बच्चे अंदर जो इससे निकल नहीं पा रहे, क्या आप इसके बारे में कुछ बात कर सकते हैं? क्या चीज है जो बच्चे खुद को, या बच्चे ही नहीं, इरिस्पेक्टिव ऑफ द जेंडर एंड एज आई एम टॉकिंग, कि लोग एक्सप्रेस क्यों नहीं कर पाते खुद को? Because we can see how efficient you are and how comfortable you are while expressing. Thank you. Okay, so in my opinion, communication consists of 3 areas in general. Okay. One is internal. Internal basically means what your thoughts are, what your emotions are, what your emotional state is. जो बात मैं सीधे सीधे अभी कर सकती हूँ, अगर मेरा दिमाग घुमा हुआ होगा तो वही बात मैं इतने एफिशिएंटली नहीं कर पाऊंगी. सो इमोशनल स्टेट इज ऑल्सो इम्पोर्टेंट. सेकेंड इज एक्सटर्नल. ओके. दैट इंक्लूड्स योर लैंग्वेज, दैट इंक्लूड्स योर वोकैबुलरी, और दैट इंक्लूड्स योर स्पीच पैटर्न्स. कब आवाज ऊपर करनी है, कब नीचे करनी है, एक्सेट्रा एक्सेट्रा. And third is the setting of the communication. Whether it is a public speech, whether it is a one-on-one communication, whether the audience that is in front of you is your superior, is your colleague, is your family member, friend or whatever. So the setting of the communication is important. And when you try to communicate, taking care of all 3 things is equally important. What you say, what you feel, and how you say it using what language, what words. ये तीनों चीजों को संभाल के एक साथ मिला के कुछ जो बनता है, if you can achieve that, that is the most natural, the best form of communication. एक बहुत बड़ा मिसकंसेप्शन है कि लोगों को अगर अच्छा कम्युनिकेटर बनना है तो उनको बहुत तोप हिंदी आनी चाहिए या फिर तोप इंग्लिश आनी चाहिए. ऐसी कोई बात नहीं होती है. कम्युनिकेशन का बेसिक मतलब ये होता है कि आप जो कहना चाहते हो वो सामने तक एफिशिएंटली पहुंच जाए. तो अगर ये आप कर पाते हो और आपको सब कुछ, दिस इज नॉट अबाउट करियर, दिस इज नॉट अबाउट, ये आपकी जिंदगी का एक हिस्सा है. अगर ये आप ढंग से कर सकते हो तो आपके मम्मी पापा के साथ, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड के साथ, दोस्तों के साथ लड़ाइयाँ भी कम होंगी. बिकॉज कम्युनिकेशन वो बैरियर्स हटा देता है, क्लैरिटी लाता है आपके खुद के दिमाग में भी और आपके रिलेशनशिप्स तो में. ये जो बच्चे ये जो भी लोग हैं जो कम्युनिकेशन फिर कर क्यों नहीं पाते? मतलब मुझे ऐसा लगता है कि कर नहीं पाते, इसके 2 रीजंस होते हैं. एक तो वो खुद डरते हैं. डर क्यों लगता है? क्योंकि उनको ऐसा लगता है कि शायद मुझसे हो ही नहीं पाएगा, या फिर सामने वाला मुझे समझ नहीं पाएगा. हो सकता है कि सामने वाला मुझे समझ नहीं पाएगा, मैं कुछ गलत बोल दूंगा या दूंगी, मैं कुछ करना चाहती हूँ कुछ और ही हो जाएगा, एक्सेट्रा एक्सेट्रा. दूसरा पार्ट ये भी होता है कि लोग मेरा मजाक उड़ाएंगे. अगर मैं बहुत ज्यादा अच्छा कर लूंगा तो लोग मेरा मजाक उड़ाएंगे, लोग बोलेंगे कि शान मारता है, मारती है, शो ऑफ करता है. एग्जैक्टली. सो अगर हम वो पहला बैरियर तो अगेन इंटरनल है कि आपका ही अंदर का डर है, वो जो आपको थोड़ा थोड़ा करके आराम से अपने आप पे काम करके थोड़ा उसको संभालना पड़ेगा, उसको ओवरकम करना पड़ेगा. दूसरा वाला जो है उसको तो ऐसे उठा के ऐसे फेंक देना है. As if ये कौन सा है? दूसरा जो है कि लोग क्या कहेंगे. लोग क्या, अच्छा कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. ओके. लेकिन जितना मैं देख पा रहा हूँ ना, सॉरी टू इंटरप्ट यू, लेकिन किसी के पास इतना टाइम ही नहीं होता कि तुम्हारे तरफ ध्यान देते. एग्जैक्टली. बिकॉज पीपल आर दिमाग में ही है. पीपल आर सो बिजी विद देयर प्रॉब्लम, देयर अचीवमेंट, एस्पिरेशंस. सबके लाइफ में प्रॉब्लम है. किसी को भी तुम्हारी नहीं पड़ी है, किसी को भी नहीं पड़ी है. बस साइकोलॉजिकली यही लगता है कि हर कोई मुझे देख रहा है, वो अपने काम छोड़ के अपने बिजनेस. तो इसमें ना सबसे इजी बात क्या है बताओ?
एक बार अपने आप को देखो कि आप कितने लोगों को देख रहे हो. किसी को नहीं. एग्जैक्टली तो बाकी कोई तुमको क्यों देखेगा यार. हाँ. सीधी सी बात है. तो उसको ऐसे उठाओ और ऐसे फेंक दो. कोई तुम्हारी तरफ नहीं देख रहा, कोई तुम्हें जज नहीं कर रहा, कोई तुम्हारा मजाक नहीं उड़ाएगा, कुछ नहीं होगा. डोंट वरी. 100 बात की एक बात बोल दी आपने. बिकॉज लोगों को यही लगता है कि दुनिया को मेरे अलावा किसी भी मतलब दुनिया सब कुछ छोड़ के बस मेरी तरफ ही देखती है. तो मेरे बाल कैसे हैं, मैं बात कैसे करता हूँ, मैं कपड़े कैसे पहनता हूँ, मैं कितना फिट हूँ, किसी को तुम्हारी कुछ नहीं पड़ी है. ओके. तो ये जो बैरियर जो अभी जो मैडम बता रहे हैं कि यहाँ से दो चीजें, लोग क्या कहेंगे और तुम्हारी खुद की इनसिक्योरिटी, जिनको निकालना पड़ेगा. संहिता, जितना मैं देख पा रहा हूँ इन लोगों के बीच में, जो बच्चे एक्सप्रेस नहीं कर पा रहे, जो लोग एक्सप्रेस नहीं कर पा रहे, वो अंदर के अंदर घुटते जाते हैं. वो होता है ना चेन ऑफ थॉट्स. ये भी उसका एक बैरियर है. तो क्या इस पे कुछ बात करें हम लोग? एज आई सेड, जो कम्युनिकेशन का जो इंटरनल पार्ट होता है ना, कि जो आपका थॉट प्रोसेस जो चल रहा है, चेन ऑफ थॉट चल रहा है, ट्रेन ऑफ थॉट चल रहा है, जो भी चल रहा है, कोई एक थॉट आता है, फिर वो कहीं और जाता है, फिर उसके बाद वो कहीं और जाता है. जैसे मैंने सोचा कि ओके मुझे नई गाड़ी खरीदनी है, तो मैं नई गाड़ी खरीदूंगी, तो मुझे कलर उसका येलो चाहिए. तो फिर येलो तो यार सनराइज येलो मिल जाएगा क्या? सनराइज जो मैंने जयपुर में देखा था वो कितना अच्छा. इट कैन गो एनीवेयर, ऑब्वियसली, राइट? बट एज एन इफेक्टिव कम्युनिकेटर आपको वो चेन ऑफ थॉट को थोड़ा संभालते आना चाहिए. कि आपको एग्जैक्टली क्या कहना है ना, वो थोड़ा प्रिसाइज होना चाहिए, राइट? तो ये एक बहुत इंपॉर्टेंट चीज होती है. और दूसरी इंपॉर्टेंट चीज होती है आपका लँग्वेज. ऑब्वियसली आप किसी भी अगर आप मराठी में बात करेल, दॅट्स युअर मदर टंग, मराठीत जर का तुम्ही बोलत असाल तर तुम्हाला तेवढा त्रास होत नाही. कारण अगेन मी जे म्हटले ना की आपण 10व्या महिन्यापासून मराठी बोलत आलोय, बरोबर. आतापर्यंत त्याची सवय झालेली आहे. इट्स सेकंड नेचर. आता काय त्याच्याबद्दल फार विचार नाही करावा लागत, सहजासहजी बोलता येतं. हिंदी अगदी 10व्या महिन्यापासून नाही तरी 2ऱ्या-3ऱ्या वर्षापासून तरी मराठी लोकांना हिंदीची सवय आहे, राईट? त्याच्यामध्ये काही फार त्रास होत नाही. त्रास कुठे होतो? त्रास होतो इंग्लिश मध्ये. उस पे जाते थोडा. इंग्लिश बोलणं एवढं अवघड का आहे? इंग्लिश बोलणं एवढं अवघड नाहीये मुळात, पण ते अवघड वाटतं कारण आपण एक खूप बेसिक चूक करतो. इंग्लिश मध्ये बोलताना आपण त्या इंग्लिशला एक फॉरेन एंटिटी सारखं ट्रीट करतो, बरोबर. मराठीत किंवा हिंदीत जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा आपण विचार मराठीत करून हिंदीत ट्रान्सलेट नाही करत, बरोबर. आपण हिंदीतच विचार करत असतो आणि हिंदीतच बोलत असतो, बरोबर. इंग्लिश मध्ये बोलताना हवेवर आपण काय प्रयत्न करतो की मे बी तो आपल्या एज्युकेशन सिस्टमचाच पार्ट आहे, पण आपण मराठीमध्ये एक वाक्य तयार करतो आणि त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून मग बोलायचा प्रयत्न करतो. प्रॉब्लेम हा आहे की लिंग्विस्टिकली स्पीकिंग मराठी आणि इंग्लिश ह्या कम्प्लिटली दोन लँग्वेज ओरिजिन वेगळे आहेत, बरोबर. मराठी ही संस्कृत प्रचुर भाषा आहे, बरोबर. वेअरएज इंग्लिश ही मोस्टली ग्रीक आणि लॅटिन मधनं निघालेली आहे. याचं ग्रामर वेगवेगळं आहे, ह्याचं सेंटेन्सचं स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. मी आंबा खातो आणि आय इट अ मँगो, ह्याच्यामध्ये जो फरक आहे तो ट्रान्सलेशन मध्ये लूज होऊन जातो, बरोबर, राईट? सो जर का इंग्लिश समजण्याचा प्रयत्न केला, इंग्लिशला एक फॉरेन एंटिटी म्हणून ट्रीट न करता त्या भाषेतला अंगीकारलं आणि त्याच्या ग्रामरचा, त्याच्या सेंटेन्स स्ट्रक्चरचा जरासा विचार केला आणि ट्रान्सलेशन बेसिकली डोक्यातनं काढून टाकलं. पहिल्या वेळेला चुका होतील, सगळ्यांच्या होत असतात, कारण ती आपली मातृभाषा नाहीये, बरोबर आहे. पण जर का इंग्लिशवरती काम करायचं असेल तर त्याच्यासाठी त्या भाषेला जवळ करणं गरजेचं. त्याच्यामध्ये असलेले बारकावे सोडून दे, गरज नाही आपल्याला बारकाव्यांची, पण त्याचं बेसिक स्ट्रक्चर जे आहे ना ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि ऑनेस्टली ते आपण 5वीत शिकलेलो आहोत. इंग्लिशचं बेसिक स्ट्रक्चर ABCD सोबत आय ईट अ मँगो हे आपण 5वीत शिकलेलो आहोत आणि ते तितकंच सोपं आहे. आपल्या डोक्यामध्ये थोडाफार इंग्रजांच्या सत्तेचा, कॉलनायझेशनचा, एक्सेट्रा एक्सेट्रा, सोशिओ पॉलिटिकल इश्यूजचा वगैरे वगैरे इतका पगडा झालेला आहे आपल्या डोक्यात की आपल्याला इंग्लिश काहीतरी तोप वाटायला. तसं नाही येते, ते खूप सोपं आहे. जशी मराठी एक सोपी भाषा आहे तशीच इंग्रजी ही पण एक सोपी भाषा आहे, जर तिचे बेसिक्स समजून घेतले आणि थोडं व्होकॅब्युलरीसाठी इंग्लिशमध्ये पिक्चर, हे तर तसंही करताच नाही यार तुम्ही, म्हणजे इंग्लिश पिक्चर, इंग्लिश कोणी आहे का फ्रेंड्स न पाहिलेलं? नाही, ऑलमोस्ट सगळ्यांनी. मग नाही, खूप साऱ्या मुलांचा आणि म्हणजे आय मीन जेवढ्या लोकांना मी भेटतोय समजा, यांना प्रॉब्लेम इंग्लिश समजणं नाहीये. त्यांना इंग्लिश समजते, प्रश्न आहे तो बोलण्याचा, कारण ते अजूनही तिला दूर ठेवतात.
सायकोलॉजिकली Okay. ते अजूनही तिला जवळ करत नाहीत. ते अजूनही आय गिव्ह यू स्मॉल एक्झाम्पल. आपण Okay. मातृभाषा का म्हणतो, पितृभाषा का नाही म्हणत? ओके. कारण आपण आपल्या भाषेला आपल्या आईसारखं जवळ ट्रीट करतो. म्हणजे इंग्लिश सावत्र झाली, इंग्लिश सावत्र नाही झाली, पण इंग्लिश कडक वडिलांसारखी झाली, कडक वडिलांसारखी. शिस्त लावणाऱ्या. ओके. सो तिच्या बरोबर ती गरजेची आहे, तिच्याबद्दल आपल्याला सन्मान आहे, तिच्याबद्दल तिच्यापर्यंत पोहोचण्याची, ती अटेन करण्याची इच्छा पण आहे, पण तिला आपण जवळ नाही करू शकत. जसं आपण आपल्या आईला जवळ करतो तसं आपण एखाद्या कडक मास्तर सारखं किंवा एखाद्या कडक वडिलांसारखं, जे आपल्याही काळात नव्हते, आपल्या वडिलांच्या काळात जे होते ना एकदम कडक बाबा, तशा टाईपचं आपण इंग्लिशला ट्रीट करायला लागलो आहोत, जे करायची गरज नाहीये. आणि इंग्लिश ही तशीच आपल्या भाषेसारखीच भाषा आहे. त्याचं बेसिक ग्रामर, टेन्सेस, क्लॉजेस हे जर का रेन मार्टिन किंवा अगदी साधं एखादं ग्रामरचं पुस्तक शिकून 1-2 आठवडे घालवले ना त्याच्यावरती, तरी होऊन जाईल, तरी होण्यासारखं. ओके. तर अल्टिमेटली 3 गोष्टींना आपण आता इंटरलिंक करू शकतो. पहिलावाला जो आहे की आतमधूनच जी फिक्टिक इन्सिक्युरिटी आहे की लोक माझ्यावर हसतील, दुसरावाला लोक मला काहीतरी म्हणतील, आणि ह्याच दोघांचा बाय प्रोडक्ट मुलांना किंवा काही लोकांना जे बॅरियर्स येऊन जातात कम्युनिकेशनचे. कारण सगळ्यात मोठा बॅरियर जो मी बघतोय त्यामध्ये एवढंच सांगण्यात येतं मला, कानावरती माझ्या एवढंच कारण येतं की मला लोक हसतील, माझ्यावर, कोणी बघत नाहीये आणि कुणाला पडलेलीच नाहीये. हा अल्टिमेटली एवढं आहे की जर तुम्ही एखादी गोष्ट ट्राय करत असाल आणि त्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, ते भले इंग्लिश असो, तर लोक अप्रिशिएटच करतात नॉर्मली. कुणी असं बिलिटल करत नाही किंवा टांग खेचत नाही. स्कूल किड्स आर आय कॅन अंडरस्टँड, कारण त्यांची मेच्युरिटी तेवढीच असते. पण स्कूल लेवलला जे तुमच्यासोबत जे काही इन्सिडेन्सेस झालेले असतात, लोक हसतात, मुलं हसतात, कारण त्यांची लेवलच तेवढी असते. वन्स यू ग्रो की तुम्हाला नंतर ह्या गोष्टी फेस करता येत नाहीत. लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट टॉपिक. की आता ठीक आहे, एखादा मुलगा मुलगी ज्यांचे कम्युनिकेशन कमी आहे तो तेवढेसे नाहीयेत. आय होप तुम्ही थोडा कॉन्फिडन्स दाखवाल, फिअर काढून टाका, कुणाला कुणाची पडलेली नाहीये. पण पुढे जाऊन आता तुम्ही ऑलरेडी IT कंपनीमध्ये चांगल्या पोझिशनला आहात, चांगले कम्युनिकेशन स्किल्स एका कुठल्याही, नॉट ओनली IT कंपनीज ऑर एनी इंडस्ट्री, इव्हन बिझनेसेस मध्ये सुद्धा, साध्या दुकानदाराला सुद्धा कामाला येतात. तर पर्टिक्युलरली बिईंग अ IT गाय और टेक्नॉलॉजिकल पर्सन, पर्सन हू वर्क विथ द टेक्नॉलॉजी, तुम्ही किती रेट करता कम्युनिकेशन स्किलला, किती इम्पॉर्टंट आहे? कारण जिथपर्यंत मी बघतोय, मी एज्युकेशन मध्ये आहे ऑलरेडी, या फील्ड मध्ये आहे, इथे कम्युनिकेशन वरती कोणी लक्ष नाही देत. अल्टिमेटली कम्युनिकेशन हे तुम्हाला पुस्तकी ज्ञानावर जास्त भर दिला. एक्झॅक्टली. मग इथे कम्युनिकेशन कोणी सांगितलंच नाहीये. तर बिईंग अ पर्सन फ्रॉम द इंडस्ट्री, हाऊ इम्पॉर्टंट इज युअर कम्युनिकेशन स्किल्स? मी ह्या करंट प्रोफाईल मध्ये आहे, त्याच्या आधी मी टीम लीडच्या प्रोफाईल मध्ये होते, राईट. आणि माझ्या वन ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटीज वॉज बिल्डिंग अ टीम. माझ्या टीम मध्ये कुणाला घ्यायचं आणि कुणाला नाही घ्यायचं हा मोरलेस माझा निर्णय असायचा, राईट. आणि जेव्हा माझ्यासमोर 7-8 प्रोफाईल दिले जायचे ना, HR कडनं जनरली एक प्रोफाईल लिस्ट येते किंवा TPD कडनं येते, त्याच्यातनं माझं काम असायचं की यांना फोन करणं. बेसिकली ते ऑलरेडी इन्फोसिस मध्ये हायर झालेले आहेत, त्यांना फक्त माझ्या टीम मध्ये घ्यायचं का नाही हाच विषय आहे. ओके. त्यांचं प्रोफाईल, त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे वगैरे माझ्याकडे येणार आणि त्याच्यानंतर मी त्यांना फोन करणार आणि 5 मिनिटाचं कॉन्व्हर्सेशन करणार. माझ्या टीम मध्ये घ्यायचं का नाही ह्याच्यावरती 80% वेटेज हे त्या 5 मिनिटांच्या कॉन्व्हर्सेशनला असेल. क्या बात आहे. कारण एकदा तुम्ही एंट्री बॅरियर क्रॉस केलं ना, इन्फोसिस मध्ये तुम्ही आलात, ते तुमचं 60% इंजिनिअरिंगचा ऍव्हरेज, तुमचं काय हे नाही झालेलं आहे, ते नाही झालेलं आहे, तुम्हाला बेसिक त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे, तुमचं सगळं ते बनवून इंडस्ट्रीकडे पाठवतायत. बरोबर. जे काही ट्रेनिंग डिपार्टमेंट कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये असोत, फक्त IT मध्ये नाही, ते बाकी तुमच्या टेक्निकल नॉलेजची ऑलरेडी त्यांनी काळजी घेतलेली आहे. माझ्याकडे आल्यानंतर व्हॉट इज द डिसाइडिंग फॅक्टर? That deciding factor is communication. Obviously. I have to make sure that my team, when it interacts with the client, it doesn't goof up anywhere. It doesn't make any stupid mistakes when with respect to communication. I'll give you a small example. Okay. Won't take the name. पण माझ्याकडे एक मुलगा होता माझ्या टीम मध्ये, त्यांनी सिंजेंटा वॉज माय क्लायंट ॲट द टाइम. सिंजेंटाच्या हेडला, लाईक UKच्या हेडला डायरेक्ट ईमेल टाकून दिला होता काहीतरी फालतू ग्रामर वापरून. आणि ईमेल, लाईक रिटन कम्युनिकेशन. आणि
कम्युनिकेशन व्हर्बल असो रिटन असो हे करावं तर लागतंच ना. बरोबर. त्याचं जे एस्कलेशन झालं होतं, कारण ती बाई जी हेड होती UK मध्ये ती वैतागली ते पाहून. हो. म्हणजे इट वॉज अ लॅप्स ऑन दॅट रिसोर्स, इट वॉज अ लॅप्स ऑन मी, कारण मी त्याची लीड आहे. इट वॉज अ लॅप्स ऑन माय मॅनेजर, कारण मी पण गुफअप केलं बिकॉज आय डिडंट करेक्ट इट. दॅट पर्सन मेड द मिस्टेक, आणि आमच्या दोघांची रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजरवर आहे. सो एकाची कम्युनिकेशन मिस्टेक व्हेन इट यू वर्क इन अ इंडस्ट्रियल हायरार्की खूप वेगवेगळ्या ठिकाणी अफेक्ट करते. सो हे बेसिक हायजीन फॉलो करणं. इट डझंट हॅव टू बी तोप. खूप काही भारी ईमेल लिहिता आलं पाहिजे असं नाहीये, पण बेसिक ईमेल व्यवस्थित लिहिता आलं. ओके, म्हणजे कम्युनिकेशन. आणि ज्या लोकांनी यांनी जो शब्द यूज केला एस्केलेशन, ज्यांना माहिती नाही सांगू शकतो. एस्केलेशन म्हणजे तुमच्या वरच्याला नंबर, आपण कॉल सेंटरवरती फोन करतो ना की तुमच्या वरच्याला फोन द्या, वरच्याला फोन द्या, हे वरचे जातात, त्याला एस्केलेशन म्हणतात. ठीक आहे, म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स. आणि अजून एक माझ्या साइड मी एक ऐड करना, मतलब मैं ऐड करना चाहता हूँ इसमें, बिकॉज तुम किसी भी जॉब के इंटरव्यूज में जाओ, अल्टीमेटली बिजनेस में तो सारा कम्युनिकेशन का ही गेम है, लेकिन अब तुम जॉब में भी जाओगे तो सबसे लास्ट वाला जो राउंड होता है किसी भी सिलेक्शन प्रोसेस का, वो खाली इंटरव्यू होता है जिसमें सिर्फ कम्युनिकेशन होता है. उसमें बस लोग तुम्हारे बारे में इतना ही मतलब कंक्लूजन निकालने की कोशिश करते हैं. सिंपल है ना, बिकॉज सिंपल है, कारण टिल द टाइम आप कम्युनिकेशन लाइक इंटरव्यू राउंड तक पहुंचते हो, दैट मीन्स आपने क्वालिफिकेशन क्राइटेरिया क्लियर कर लिया है, दैट मीन्स आपने लॉजिकल टेस्ट क्लियर कर लिया है. तो तुम्हारा दिमाग जैसे चलता है वो ऑलरेडी वो टेस्ट करके रखे, उनको पता है कि यू आर गुड हियर, यू आर हाउ गुड यू आर हियर इज व्हाट दे आर ट्राइंग टू जज. बिकॉज तुम्हें बाद में टीम में भी तो काम करना है. करेक्ट. सो इंटरपर्सनल रिलेशनशिप्स, overall communication, written, verbal, telephonic, every single aspect of communication plays an equal role. कि तुम अपने बाजू के टेबल वाले बंदे से कैसे बात करते हो, तुम क्लाइंट से ईमेल पे कैसे बात करते हो, तुम किसी से कॉल पे कैसे बात करते हो, अपने मैनेजर से कैसे बात करते हो, उसके मैनेजर से कैसे बात करते हो. ये तो प्रोफेशनल हुआ. हाँ, पर्सनल में भी आता है. एग्जैक्टली आता है. बीवी से कैसे बात करते हो, भाई से कैसे बात करते हो, मम्मी पापा से कैसे बात करते हो, टीचर से कैसे बात करते हो. वो जो जोक फिरता है ना, तो जोक फिरत असतो बघ की डू आय लुक फॅट इन दिस, राईट. बायको विचारते नवऱ्याला की डू आय लुक फॅट इन दिस. हाऊ मच टाइम यू टेक टू आन्सर दॅट वन क्वेश्चन विथ नो. No. That is also communication. Yeah. What else is it? Yeah. है कि नहीं? Yeah. तो अल्टीमेटली बहुत इंटरेस्टिंग है ये टॉपिक कम्युनिकेशन वाला. आई कंसिडर माई सेल्फ, मैं भी थोड़ा बहुत अच्छा कम्युनिकेशन स्किल पे कमांड रखता हूँ. उसका मेन रीजन मेरे लिए है रीडिंग. Yes. तो बस आई लव टू हियर फ्रॉम यू ऑल्सो कि आई नो यू आर सच अ गुड रीडर ऑल्सो. बाद में एक और इनकी खासियत भी है, शी राइट्स टू वेल. राइटिंग के लिए पहले रीडिंग करना पड़ता है. तो अल्टीमेटली हाउ मेरे, क्योंकि जितना मैं देख पा रहा हूँ कि कमिंग जनरेशन इज लैकिंग दिस इंटरेस्ट जो रीडिंग में आता है. बिकॉज ठीक है, पॉडकास्ट आते हैं, ऑडियो बुक्स अवेलेबल है, लेकिन जो फील जो बुक्स रीड करने में है वो किसी चीज में नहीं है. तो अल्टीमेटली प्लीज थ्रो सम लाइट ऑन द रीडिंग, व्हाट हेल्प्ड यू in your personal and professional lives. A lot of people will find it very surprising. Harry Potter helped me. Harry Potter? Yes. Okay. So माझं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे. शारदा मंदिर कन्या प्रशाला. Oh, SB के सामने शारदा मंदिर. Okay. शारदा मंदिर कन्या प्रशालेची विद्यार्थिनी आहे मी. जेव्हा बाहेर पडले, लाईक शाळेतनं बाहेर पडले, तेव्हा अशा सेटिंग मध्ये पडले की जिथं कुठलीही रिजनल लँग्वेज अलाउड नव्हती. ओनली इंग्लिश, नॉट इव्हन हिंदी. हा. सो पहिले 6 महिने ना काय व्हायचं, हॉस्टेलमध्ये राहायचे ना, तर रूममेटशी बोलता पण यायचं नाही. ओके. कारण इंग्लिश येत नव्हतं. मग जेव्हा हे लक्षात आलं की याच्यावरती काम करायला लागेल, तर मी मगाशी म्हटले तसं थोडंफार ग्रामरवरती वगैरे काम केलं. व्होकॅब्युलरी वाढवा असं सगळे सांगतात तुम्हाला, राईट. एव्हरी टिपिकल कम्युनिकेटिंग कोच विल टेल यू की व्होकॅब्युलरी वाढवा. कशी वाढवा ती, व्हॉट टू डू, कोणी सांगत नाही. सगळ्यात जास्त व्हॉट हेल्प वॉज हॅरी पॉटर. मी हॅरी पॉटर त्या काळामध्ये इंग्लिश मधनं वाचलं. आणि वाचलं, नॉट पाहिलं, वाचलं. हा. आणि दॅट कनेक्शन दॅट आय मेड विथ दॅट स्टोरी हेल्प मी ग्रास्प द व्होकॅब्युलरी ऑल्सो. कारण ते मला आवडायला लागलं. मला हॅरी पॉटरमुळे इंग्रजी वाचायला आवडायला लागलं. आणि जेव्हा इंग्रजी वाचायला आवडायला लागलं तेव्हा हे रिअलाइज झालं की हे नुसतं वाचून मज्जा येते म्हणून इम्पॉर्टंट नाहीये. हे आपल्याला आपल्या पर्सनॅलिटीच्या इतर भागांमध्ये पण खूप हेल्प करतंय.
सो रीडिंग इन जनरल, हॅरी पॉटर ही माझी पर्सनल स्टोरी झाली, पण रीडिंग इन जनरल तुम्हाला मज्जा तर देतच, पण त्याच्या सोबत तुम्हाला इतर तुमच्या पर्सनॅलिटीच्या ॲस्पेक्ट्समध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारे हेल्प करतं. तुमची व्होकॅब्युलरी वाढवतं, तुमच्या सेंटेन्स स्ट्रक्चरवरची कमांड वाढवतं, तुम्हाला कुठल्या परिस्थितीमध्ये कुठला शब्द वापरावा, कुठली फ्रेज वापरावी, कुठलं काय म्हणतात वाक्प्रचार वापरावेत, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने रीडिंग हेल्प करेल ना, त्या पद्धतीने टीव्ही शोज, मूव्हीज हे तुम्हाला व्होकॅब्युलरी देतील कदाचित, पण तुम्ही त्याच्याबरोबर तेवढा वेळ नाही घालवत ना जेवढा तुम्ही पुस्तकासोबत घालवता. यामध्ये फक्त मैं एक ऐड करना, बस इसमें ऐड कर रहा हूँ एक चीज. बुक जब तुम रीड करते हो ना, तुम सामने वाला का पर्सपेक्टिव जीते हो. करेक्ट. बिकॉज अगर तुम सामने वाला तुम्हें जो भी कुछ पढ़ा रहा है, पढ़ने के लिए मजबूर कर रहा है, यू लीव दॅट कॅरेक्टर. अब वो रीडिंग मध्ये पण खूप सारे जेनर्स आहेत, प्रत्येकाचे कॉन्टेंट वेगळे आहेत, कोण काय कन्झ्युम करतं त्यावर डिपेंड करतं. पण मी तर पर्सनली मी माझी स्टोरी सांगतो. ज्या वेळेला मैं कॉलेज में था तो मेरी भी इंग्लिश कुछ ठीक ठाक नहीं थी, तो मेरी इंग्लिश इंप्रूव हुई साउथ इंडियन मूवीज देख के, वो भी सबटाइटल्स में. बिकॉज अल्टीमेटली मैंने स्पोकन, मैं नाम नहीं लेता हूँ, मैंने औरंगाबाद में कोई स्पोकन क्लास ज्वाइन किया था 3 दिन के लिए. उन्होंने मेरे को यही समझाया था, आई वॉज प्लेइंग क्रिकेट, आई एम प्लेइंग क्रिकेट, आई विल बी प्लेइंग क्रिकेट. उसमें कुछ नहीं समझ में आता है, बिकॉज मेरे को लिखना नहीं है. अगर तुम्हें इंग्लिश में बात करना है, यू नीड टू लिसन, बिकॉज हिंदी आणि मराठी आपण आधी ऐकलं खूप जास्ती, त्यानंतर ते शब्द, ते जे वाक्प्रचार आहे, स्टेटमेंट्स आहेत, आपले पॅक झाले आणि त्यानंतर आपण बोलायला शिकलो. इंग्लिश एक्झॅक्ट उलट आहे. आपण आधी लिहायला शिकतो, मग वाचायला शिकतो, मग बोलण्यासाठी अख्खं आयुष्यभर स्ट्रगल करत राहतो. करेक्ट. आय विल पिक अप देअर. एक मुद्दा मला एनिवे मांडायचाच होता. आय विल पिक दॅट अप. कम्युनिकेशन मध्ये जेवढं बोलणं इम्पॉर्टंट असतं ना, त्याच्यापेक्षा जर का 19-20 असेल ना, तर 20 ऐकणं इम्पॉर्टंट. ओके. लिसनिंग इज ऑल्सो अन आर्ट. ओके. रिस्पॉन्डिंग इज इम्पॉर्टंट, not reacting. So listening what the other person is saying, whether you are in a professional situation or a personal situation. जर का तुमचा नवरा और मित्र और बॉयफ्रेंड और आई और वडील और बॉस हुएवर जर का तुमच्यावरती चिडचिड करत असेल आणि तुम्ही सेम चिडचिड रिफ्लेक्ट करायला लागाल, तर ती सिच्युएशन रिझॉल्व्ह कधीच नाही होणार. त्याच्या चिडचिडीच्या मागे तो नेमकं काय म्हणायचा प्रयत्न करतोय, मुद्दा काय आहे, हे जोपर्यंत तुम्ही शांतपणे ऐकून आत्मसात करत नाही आणि त्याच्यानंतर तुमचं थॉट फॉर्म करत नाही किंवा तुमचा रिस्पॉन्स फॉर्म करत नाही, तोपर्यंत ते कम्युनिकेशन सक्सेसफुल होऊ नाही शकत. कारण कम्युनिकेशन इज अ 2-way स्ट्रीट. इट इज नेव्हर 1 way. आपण बऱ्याचदा कम्युनिकेशनचा अभ्यास करताना म्हणा किंवा त्याच्याबद्दल विचार करताना आपण काय बोलणार आहोत ह्याच्यावरती विचार करतो, बट इट इज इक्वली इम्पॉर्टंट टू रिअलाइज की समोरचा काय बोलतो आहे. कारण आपल्याला नेहमी ऐकवायचं असतं, ऐकवायचं असतं. आपल्याला बोलायचं आहे, आपल्याला ऐकवायचं नाहीये. ह्याच्यातला जो एक सटल डिफरन्स आहे, एक बारीकशी रेषा आहे, ही रिअलाइज झाली पाहिजे. सो हे सगळंची सगळं आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला रेकॉर्ड करायचा. संहिता, माझ्याकडे मोस्टली जो क्राऊड ह्या चॅनलवरती आहे, तो चॅनल ऑलमोस्ट दे आर प्रिपेरिंग फॉर लाईक इंजिनिअरिंग एंट्रन्सेस. अशा मुलांसाठी, मुलींसाठी एक जनरली एक एक्सपिरियन्स, वर्ड ऑफ विजडम वी मे से एक्सपिरियन्स, या लोकांसाठी काय शेअर कराल तुम्ही? बिकॉज वी आर क्लोजिंग द व्हिडिओ नाव. बी काइंड टू युअरसेल्फ. लाईक प्लीज एलॅबोरेट दिस लाईन. तुम्ही ज्या वयात आहात, हे तुम्हाला अगेन खूप लोकांनी सांगितलं असेल, आय वॉन्ट रिपीट इट अगेन, पण तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ती परिस्थिती खूप डिमांडिंग आहे. आणि शैलेश हॅज ऑलरेडी कव्हर्ड अ फ्यू अदर पॉडकास्ट विथ रिस्पेक्ट टू मेंटल हेल्थ और रिलेशनशिप्स एक्सेट्रा एक्सेट्रा. असं एक तुमच्याकडनं नेहमी हे एक्सपेक्ट केलं जाईल की तुम्ही जर का आता विद्यार्थी दशेत आहात, आप अगर पढ़ रहे हो तो आप पढ़ाई करो और बाकी कुछ मत करो, और टॉप मारना. एग्जैक्टली. बट लाइफ इज नॉट लाइक दैट. आपके लाइफ में बाकी, येस, पढ़ाई हैज टू बी द फर्स्ट थिंग, प्रायोरिटी. It has to be a priority. But that doesn't mean that life's other aspects of life have stopped. You will goof up sometimes. You will make mistakes. You will not be perfect. And there will be a lot of people, a lot of things that will criticize you, जो आपके लिए important भी है, क्योंकि आप वो criticism से ही पढ़ोगे और आगे बढ़ोगे. But
वो क्रिटिसिज्म कभी कभी दिल पे लग जाता है, राइट? वो नहीं लगने दो. Be kind to yourself in a way that even if the whole world stands against you, you know that you yourself, as long as you are morally right, you yourself are a good person, you are trying your best, and as long as you keep trying your best and keep taking one step after another with respect to improvements, in whether it be in studies, whether it be in communication, whether it be in your relationships, whether it be in your families, whatever it may be, if you are taking one step in front of another, if you are making progress, even the smallest of progress, that counts, that makes it who you are. Very well said. Very So well said. be kind to yourself, be kind to others, and life will be kind to you as long as you follow that. Thank you so much for these words, ma'am. Personally मला तर फार टच झाले गाईडलाईन्स तुम्हाला. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. तर संहिताजी, थँक्यू सो मच फॉर कमिंग टू E4E अँड शेअरिंग युअर एक्सपिरियन्सेस. I loved being here. Thank you very much, Shailesh. I have been trying to find places and ways where I could help, where I could share whatever I have gained in my short life, and be of help to someone. If you want to talk, if you want to take guidance, I don't presume to be somebody who can guide. Whatever. Yeah. But if you want to talk, if you want to share, and if you want some tips, I'm around. Yeah, thank you so much. Thank you so much, guys, for watching. See you soon.